मित्रांनो, नमस्कार. मी हेमंत. महाराष्ट्राच्या राजकारणात आपण बऱ्याच गोष्टी बघतोय, बऱ्याच घडामोडी घडत आहेत. युती आणि महाविकास आघाडी यांच्यात चाललेली दंगल तर आपण नेहमीच बघत असतो. पण आता राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक मोठं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. ते म्हणजे महाविकास आघाडी ही जवळपास फुटण्याच्या किंवा महाविकास आघाडी न राहण्याच्या वळणावरती येऊन बसलेली आपल्याला दिसते. याचं कारण आहे की राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक बैठक बोलवण्यात आली होती. त्या बैठकीत शरद पवार पक्षाचे कोणीही नव्हते. त्यांनी सरळ सरळ या बैठकीला दांडी मारली. याचं कारण असं बोललं जातं की शिवसेनेतर्फे शरद पवारांना राज्यसभेत पाठवण्यासाठी विरोध आहे. काँग्रेस म्हणतं विलिनीकरण, अजितदादा गटाच्या विलिनीकरणासोबत तुमची भूमिका आधी स्पष्ट करा, तरच आम्ही आमचा पाठिंबा द्यायचा की नाही द्यायचा हे जाहीर करू. म्हणजे पूर्वीप्रमाणे शरद पवारांच्या पाठीशी शिवसेना आणि काँग्रेस आता उभी नाही, ही एक गोष्ट आहे. त्याप्रमाणेच बैठकीला सर्व मंत्र्यांना नेत्यांना राष्ट्रवादीच्या बोलवण्यात आलं होतं. त्यापैकी जितेंद्र आव्हाड म्हणतात, मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे येऊ शकलो नाही. शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील हे म्हणतात की आम्हाला एक लग्न अटेंड करायचं होतं, त्यामुळे आम्ही येऊ शकलो नाही. जितेंद्र आव्हाडांचा तर सरळ स्टँड आहे की मी तर विलिनीकरणाच्या चर्चेतच नव्हतो, त्यामुळे विलिनीकरणाची चर्चा ते होणार की नाही होणार याबद्दल मी काही सांगू शकत नाही, कारण त्या चर्चेचा मी भागही नव्हतो. त्यामुळे ही गोष्ट मला विचारू नका, असं अतिशय उघडपणे जितेंद्र आव्हाड म्हणत आहेत. यामध्ये मुद्दा हा आहे की पूर्वीपासूनच महाविकास आघाडी ही समन्वयाच्या दृष्टीने आपल्याला कमकुवत दिसलेली आहे. त्यामुळेच महायुती जी आहे ती स्पष्ट बहुमत मिळवते. सर्व निवडणुका एकतर्फी होतात. सर्व आता हे वोट चोरीचे किंवा डबल वोटिंग, दुबार मतदानाचे ते प्रकरण आपण बाजूला ठेवा, कारण ते आरोप आहेत. पाहायला गेलं तर वास्तविक आरोप जेव्हा सिद्ध होतात तेव्हा त्याला फॅक्ट आपण म्हणू शकतो सार्वजनिक पद्धतीने, पण तोपर्यंत आपल्याला म्हणता येत नाही. पण जर मागच्या काही निवडणुकांचे जर आपण परिणाम बघितले अगदी 2014 पासूनच्या, तर महायुती ही एकदमच पुढे आणि महाविकास आघाडी त्यातले वेगवेगळ्या पक्षांचे जर आपण बोललो तर अगदीच नगण्य त्यांच्या जागा निवडून येतात. हे असं का घडतंय? समन्वयाचा अभाव, त्यामुळे संवादाचा अभाव आणि त्यामुळे जनतेच्या विश्वासाचा अभाव, असं समीकरण असू शकतं. महाविकास आघाडीमध्ये आता आपण उघड बघतोय. म्हणजे संजय राऊत पूर्वी म्हणाले की शरद पवारांना राज्यसभेवर जायला पाहिजे, नंतर ते म्हणतात की उद्धव ठाकरे निर्णय घेतील, मी कोण निर्णय घेणारा. प्रियंका चतुर्वेदींना शिवसेनेला राज्यसभेवर पाठवण्याची इच्छा आहे. आदित्य ठाकरे उघडपणे म्हणतात की ही जागा आमचीच आहे, म्हणून ती आम्हालाच मिळणार, असं सर्वजण म्हणत आहेत. फक्त शरद पवार पक्षातर्फे सुप्रियाताईंनी कालच्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या की शरद पवारांना राज्यसभेवर जायला पाहिजे. एक दोन नेत्यांनी सांगितलं की ते त्यांची तब्येत आणि त्यांना आता किती दगदग सहन होणार यानुसार शरद पवार स्वतः निर्णय घेतील. पण खरं चित्र तर असं आहे की मित्र पक्ष, कारण पूर्ण महाविकास आघाडी एकत्र आली तरच त्यांना ही एक जागा मिळू शकते, इंडिव्हिज्युअली जागा मिळणारही नाही. शरद पवारांना मित्र पक्ष हे आता पहिल्याप्रमाणे फारसा पाठिंबा देत नाहीयेत. त्यामुळे कदाचित शरद पवार हे आता काय करतील, पुढचं पाऊल त्यांचं काय असेल हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. याबाबतीत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.